मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। एक महादेवी माधुरी नान्नी गावाची लेक, त्या हत्तीनीच्या डोळ्यात आज अश्रू पाहिले आणि कुठेतरी हृदयाला एक छिद्र पाडून गेलं की प्राणी असो व माणूस असो, भावना या भावना असतात। खळखळ डोळ्यात पाणी आलं। अगदी 33 वर्षापासून या नान्नी गावात महादेवी माधुरी एक हत्तीन लहानपणापासून इथल्या लोकांनी प्रेम केलं आणि आज हायकोर्टाच्या आदेशानुसार तिचा ताबा हा सरकारकडे गेला। कारण सांगण्यात आलं तब्येतीचं। मित्रांनो, सुख म्हणजे काय असतं, जिद्द म्हणजे काय असते, सुख नक्की कुठं भेटतं, शोधता नाकीने वाले, आनंद शोधता नाकीने वाले। कुठं भेटलाय आनंद, कोणाला भेटलाय आनंद? क्षणिक सुख, क्षणिक आनंद, क्षणभराच्या आनंदासाठी माणूस जीवाचा आटापिटा करत राहतो आणि सुख शोधत राहतो। आज जे मी हत्तीनीचं उदाहरण सांगितलंय, जीवाभावाची लाडकी लेक नान्नी गावाची महादेवी माधुरी। मित्रांनो, म्हणतात ना, प्राणी मात्रावर प्रेम करा। सुख, आनंद, एक उदाहरण सांगतो मित्रांनो। एक राजा होता आणि त्या राजाला प्राणी मात्रांची खूप आवड होती, म्हणजे प्राण्यांची खूप आवड होती। त्या राजाकडे एक हत्ती होता। राजाने जेवढ्या लढाया केल्या, जेवढ्या कुठं लढायला गेला, त्या हत्ती, लाडका हत्ती त्याच्या सोबत कायम असायचा आणि अनेक वीरश्री मिळून दिले त्या राजाला त्याच हत्तीनं। प्रजा सुद्धा राजाच्या त्या हत्तीवरती प्रेम करायची, कारण कित्येक युद्ध त्या हत्तीमुळे राजा जिंकला आणि राजाचा लाडका असल्यामुळे तो माहूत होता, तो प्लस बाकी जे तिथले कामाला लोक होते दरबारामध्ये, ते त्या हत्तीची खूप काळजी घ्यायची। एकदा असंच राजा बोलला का हत्तीला आंघोळ घालून आणा, तर हत्तीला आंघोळ घालायला गेले हे नदीला, सोबत माहूत होता। आंघोळ वगैरे घातली, परंतु येताना एका साईडने हत्ती चिखलात त्याचे पाय गेले आणि रुतत खूप खोल घुसला चिखलामध्ये। काही केल्या, हत्तीला काय बाहेर पडता येईना त्या चिखलाच्या, अगदी खालवर गेला त्याचे पायच वर येईना। माऊताने वरून खूप त्याला डिवचायचा प्रयत्न केला की त्या कमीत कमी त्या वेदनेनं तरी बाहेर हत्ती येईल, पण अशक्य नव्हतं, कारण हत्ती आता म्हातारा झाला होता, त्याच्यात तेवढी ताकद राहिली नव्हती। पण राजा रागवेल त्याच्यामुळे त्याला हत्तीला काढणं गरजेचं होतं। त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, त्याला ओढून काढायचा प्रयत्न केला। शेवटी ही गोष्ट राजाला समजली का राजाचा आवडता हत्ती चिखलात रुतून पडलाय आणि त्याला काही निघता येईना आणि आता तो म्हातारा झालाय, त्याच्याकडे तेवढी ताकदच नाहीये। राजा धावत आला, त्याचा लाडका म्हातारा हत्ती पाहिल्यानंतर डोळ्यात कचकन पाणी आलं, पण आता काढायचं कसं? पण राजा मात्र हुशार होता। राजाने एका क्षणात सांगितलं त्याच्यात जे कामाला जी लोक होती दरबारामध्ये की रणवाद्य घेऊन या। ते रणवाद्य घेऊन आले आणि रणवाद्य वाजवायला सुरुवात केली हत्तीच्या समोर। त्याच क्षणी हत्तीच्या अंगामध्ये एवढं बळ संचारलं, कारण जेव्हा राजाला युद्धामध्ये मदत केली ती हत्तीने जिंकण्यासाठी, तो कानावरती ताल आला त्या रणवाद्यांचा, अंगात बळ संचारलं, जिद्द वाढली आणि त्या क्षणात एवढी शक्ती त्या हत्तीकडे आली, जसं काही मी युद्धाला लढतोय आणि आपल्याला ते करायचंच आहे, काही हो किती संकट येऊ मला ते जिंकायचंच आहे। ते ईर्ष्येपोटी हत्तीने ताकद लावली, जिद्द लावली आणि एका मिनिटाच्या आत चिखलाच्या बाहेर त्या बळासहित, त्या जिद्दीसहित बाहेर आला। मित्रांनो, या हत्तीच्या या कहाणीवरून
आपण थोडासा बोध घेऊ शकतो. सुख शोधणं, आनंद शोधणं हे तर ठीक आहे हो, पण आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरली, एखादी अनसक्सेसफुल झाली, ज्याच्यात तुम्हाला यश आलं नाही, तुम्ही खचता, निराशा येते तुमच्या आयुष्यात. काय करून काय नको असं होतं, आता संपलं सगळं, काही नाही. पण मित्रांनो, कोणती तरी आपल्या आयुष्यातली एखादी गोष्ट असते की ती गोष्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळतो, जिद्द मिळते, भरारे घेण्याची एक ताकद मिळते. अशी कोणती तरी एक गोष्ट असते, त्या गोष्टीला आठवायचं, त्या गोष्टीचं चिंतन करायचं आणि त्या ईर्ष्येपोटी अशी भरारी घ्यायची, अशी ताकद लावायची, अशी जिद्द निर्माण करायची, अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये तयार करायची की त्या निराशेला यशाची पायरी चढण्यासाठी क्षणात एक किक मिळाली पाहिजे. मित्रांनो, अशक्य काहीच नाही आयुष्यामध्ये, पण आपण एक अपयश आलं की खचतो आणि सगळं करायचं सोडून देतो आणि अगदी निगेटिव्हिटी याच्यात जाऊन बसतो. तर मित्रांनो, मला आजच्या या व्हिडिओमध्ये हेच सांगायचे तुम्हाला, थोडेफार तरी प्रयत्न करा. जी गोष्ट तुमच्या सोबतच नाही, सगळ्यांच्या सोबत घडते, पण तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सोबत घडते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं की एखाद्या माणसाकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, मेहनत करण्याची ताकद असेल, स्वप्न पाहण्याची जागेपणी ईर्ष्या असेल, तर तो माणूस आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी यशस्वी होतो. हेच सत्य आहे आणि हेच त्रिवार सत्य आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओला जर नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि महादेवी माधुरीला पुन्हा एकदा त्यांच्या त्या कुटुंबात सरकारने त्यांच्या ताब्यात द्यावं, हीच एक सरकारला विनंती करतो. कारण जेवढे कोणी यूट्यूबर आहेत, जेवढे कोणी इन्फ्लुएन्सर आहेत, सर्वांनी ती एक हाक दिलेली आहे. कारण एक नातं असतं व ऋणानुबंध असतं. आपल्या घरातील एखादा माणूस अचानक कुठंतरी दूर गेला तर नक्कीच हृदयाला, काळजाला नक्कीच टच होऊन जातं. म्हणून एक अर्थ हाक. मित्रांनो, नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.